नमस्कार, लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. उमेश उर्फ ललित रघुनाथ पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त वेजेगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श उपक्रम वेजेगाव येथे राबविण्यात आला. उमेश उर्फ ललित रघुनाथ पाटोळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. पाहूया हा विशेष वृत्तांत. वेजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये उमेश उर्फ ललित रघुनाथ पाटोळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. यावेळी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या तसेच विविध शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला. कार्यक्रमाला वेजेगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री रामचंद्र मारुती देवकर भाऊ दाजी पाटलाचे विद्यालय, वेजेगावचे शालेय व्यवस्थापन समितीचे माजी उपाध्यक्ष श्री संजय राजाराम पाटील, जिल्हा परिषद शाळा वेजेगावचे विद्यमान शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक बांधिलकी जोपासणारे दानशूर व्यक्तिमत्व श्री उत्तम भानुदास पुकळे, मुख्याध्यापक श्री विजय शंकर चव्हाण सर, श्री राजेश सिद्धनाथ निकम सर, सौ सुनीता निलेश टकले मॅडम, शिक्षक वृंद, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राजेंद्र सिद्धनाथ निकम सर यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री विजय शंकर चव्हाण सर यांनी केले. धन्यवाद. कटकमध्ये त्यांचा व्यवसाय आहे गलाईचा. त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व या जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना वह्या वाटप व त्याचबरोबर शालेय दप्तरांचं वाटप करण्याचं नियोजन केलेलं आहे. त्यानिमित्ताने त्यांनी आज शाळेला भेट दिलेली आहे. त्याचबरोबर इतरही मान्यवर गावातले सर्वजण इथं आज कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत आणि या लहान चिमुकल्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये काहीतरी मदत व्हावी या उदात्त हेतूने त्यांनी स्वखर्चानं सर्व मुलांना हे दप्तर वाटप व वह्या वाटप केलेलं आहे. मी त्यांचं शाळेच्या वतीनं अतिशय ऋणी आहे की त्यांनी एक चांगला विचार किंवा एक समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवलेला आहे की आपल्या वाढदिवसानिमित्त या लहान मुलांना काहीतरी एक छोटीशी मदत होईल या दृष्टीने त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यास ठरवलं. इतर गावातील तरुणांना किंवा इतर गावातील ज्येष्ठ मंडळींना सुद्धा मी आवाहन करेन की अशा तरुणांचा आदर्श आपण सर्वांनीच घ्यावा आणि आमच्या या मराठी शाळेला, या जिल्हा परिषद शाळेला, या चिमुकल्यांना काहीतरी मदत म्हणून किंवा यांना शिक्षणातील मदत म्हणून आपला वाढदिवस आनंदात अजून कसा साजरा करता येईल किंवा या शाळेला अजून कशी मदत करता येईल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावं. विशेष आभार मी उमेश रावचं परत एकदा मानेन आमच्या सर्व स्टाफच्या वतीनं व या सर्व चिमुकल्यांच्या वतीनं. खूप खूप धन्यवाद. आज या ठिकाणी आपण उमेश पाटोळे यांच्या वाढदिवसाचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी आपल्या या बालचमूंना दप्तर वाटप व वही वाटप केलेलं आहे. यासाठी उपस्थित असणारे सर्व इथं नागरिक आणि उमेश पाटोळे या सर्वांचं मी मुख्याध्यापक या नात्यानं आभार मानतो.